नमस्कार. आझादी का अमृत महोत्सव अर्थात भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष या निमित्तानं कुटुंब प्रबोधन मंडळातर्फे आपण जे कथाकथन करतोय त्यामध्ये अशाच एका विलक्षण कुटुंबाची कहाणी मी आज सांगणार आहे. हे कुटुंब कुठल्याही शहरातलं नाही, ते राजधानीतलं आहे, पण शहरी राजधानीतलं नाही आहे, तर ते एका वनातल्या राजधानीतला आहे. आपला जो जनजाती समाज आहे वनांमध्ये राहतो, त्यांची स्वतःची राज्य ही वनांमध्ये आहेत आणि तिथले ते राजे सुद्धा आहेत. अशाच एका राजघराण्याची ही गोष्ट आहे. गोंड नावाची शंकराचे भक्त असणारी एक हिंदू जनजाती ही खूप मोठ्या संख्येमध्ये भारतात आहे आणि गोंडांमध्ये अनेक राजघराणी होऊन गेलेली आहेत. कलचुरी नावाचं एक साम्राज्य भारतामध्ये होऊन गेलं, पण या कलचुरी राजाचा पराभव करून गोंड राज्य हे गढामंडला ह्या भागामध्ये निर्माण झालं. आजचं जे जबलपूर आहे त्या भागातलं हे राज्य आहे आणि स्वाभाविकपणे शंकराची पेरसा पेन या नावानी पूजा करणारे असे हे गोंड होते. त्यामुळं ह्या राज्यामध्ये अनेक किल्ले निर्माण केलेले होते, तलाव निर्माण केलेले होते. असं हे गढामंडलाचं राज्य, एकूण 52 किल्ले असणार. तर इथले राजे हे इंग्रज राजवट आल्यामुळं ते आता राजे राहिले नव्हते, तर संस्थानिक झालेले होते. स्वतःचं सैन्य ठेवायचं ही मुभा त्यांना राहिलेली नव्हती. त्यामुळं ह्या गढामंडलाचे राजे शंकरशाह, त्यांचा मुलगा रघुनाथ शाह आणि पत्नी फुलकुंवर हे या जबलपूरमध्ये राज्य करत होते. फुलकुंवर ही खरं तर एका सरदाराची मुलगी होती, पण तिचं राजाशी लग्न झालेलं होतं. ती स्वतः तलवारबाजी, घोडेस्वारी, नेमबाजी या सगळ्यामध्ये ती पारंगत होती आणि याचा सदैव ती सराव देखील करत होती. मनामध्ये आग धुमसतच होती. जनजाती समाज हा स्वातंत्र्य प्रेमी आहे, त्यामुळे आपलं राज्य हे इंग्रजांच्या ताब्यात आहे, त्यांच्याकडून मिळणाऱ्या तनख्यावर आपल्याला राहायला लागतं, ह्याचं प्रचंड दुःख हे त्यांना होतं आणि त्या दुःखाला कशी वाट करून द्यायची या प्रयत्नात ते सतत होते. या काळातच त्यांच्यापर्यंत कमळ आणि भाकरी ही येऊन पोचली. 1857चं जे स्वातंत्र्य समर होतं त्याची ती निशाणी होती आणि तो संदेश मिळाल्यानंतर हे राजे वाराणसीला काशी यात्रेचं निमित्त करून गेले. म्हणजे राज्यात त्यांनी जाहीर करताना हे जाहीर केलं की आपण काशी यात्रेला गेलेलो आहोत, पण त्या निमित्ताने ते सर्वत्र फिरून जे स्वातंत्र्य समर होणार त्याची माहिती घेऊन आले. सागरला देखील ते जाऊन आलेले होते आणि ते आपल्या राज्यात परत आल्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याकडून त्यांना काही तंबोरे भेट मिळाले. हे तंबोरे काय होते? या तंबोऱ्यांमध्ये बंदुका आणि तलवारी होत्या. वरवर दिसताना राणीकडून मिळालेले तंबोरे होते आणि त्याच्यावर त्यांना कला साधना करायची होती, पण प्रत्यक्षात शस्त्र होती. त्यांनी त्यांचा जो महाल होता तिथं तंबोरे ठेवले आणि त्यातली सर्व शस्त्र गावाजवळ एक मंदिर होतं त्या मंदिराच्या तळघरात ठेवली. स्वातंत्र्य समराचे दिवस जवळ येत चालले. त्यांनी सैनिकांना गोळा केलं, सगळ्यांचा सराव झालेला होता आणि गावाच्या स्मशानामध्ये या सगळ्यांना निवासाला ठेवलं. कारण मदन महल हा जो गावाबाहेर टेकडीवर त्यांचा महाल होता तिथं ते निवास करत होते, पण तिथं सर्व सैनिकांना ठेवणं म्हणजे इंग्रजांना संशयाला जागा देणं. म्हणून रचना सर्व झालेली होती की सर्व सैनिक हे स्मशानात निवासाला होते, शस्त्र मंदिराच्या तळघरात होती. इशारा मिळाला की शस्त्र त्यांना पोचणार आणि उठावाला सुरुवात होणार. पण हे सगळं करत असताना त्यांना त्यांची एक फसगत झालेली होती की त्यांच्याकडे तनखा द्यायला येणारा जो शिपाई होता, जो अधिकारी होता की ज्याला ते स्वतःचा अतिशय विश्वस्त समजत होते आणि या सर्व गोष्टींची ज्याला माहिती झालेली होती, हा खरा
फितूर होता. तो इंग्रजांसाठीच काम करत होता आणि त्यांनी राजाचा घात केला. जो दिवस यासाठी ठरलेला होता त्या दिवसाच्या आदल्या दिवशीच इंग्रजांचं सैन्य आलं. त्यांनी स्मशानात असलेल्या सर्व सैनिकांना ताब्यात घेतलं, मंदिरातली सर्व शस्त्र ताब्यात घेतली आणि या मदन महलला वेढा टाकला. आता शस्त्र नव्हती, सैनिकही नव्हते, त्यामुळे त्या वेढ्यामधून निसटून जाणं हे काही शक्य नव्हतं. त्यांना जितका प्रतिकार करता आला तो त्यांनी केला, पण शंकरशाह आणि रघुनाथशाह हे इंग्रजांच्या तावडीत सापडले. राणी फुलकुंवर मात्र तिने दासीचा वेश घेतला आणि त्या वेढ्यातून निसटून बाहेर गेली. तिने माहेरहून आणलेला चैतन्य नावाचा घोडा हा तिच्या सोबत होता. त्याला घेऊन ती जंगलात निघून गेली. इकडे शंकरशाह आणि रघुनाथशाह यांना तोफेच्या तोंडी देऊन उडवण्यात आलं. एखाद्या वीराला मिळावं असंच मरण त्यांना मिळालं. राणी फुलकुंवरनी जंगलात जाऊन पुन्हा एकदा सैन्याची उभारणी केली. आता ती जंगलात होती, इंग्रजांना तिथं पोचणं शक्य नव्हतं. त्यामुळं आपली जी पारंपरिक शस्त्र आहेत ती शस्त्र घेऊन तिने तरुणांना प्रशिक्षित केलं आणि एक चांगलं सैन्य आता जंगलात उभं राहिलं. त्या सैन्याच्या मदतीनं तिने पाटण, दमोह, बरेला, मंडला, सलीमनाबाद अशी इंग्रजांची सर्व ठाणी लुटली आणि ती स्वतंत्र केली. इंग्रज काही शांत बसणार नव्हते. प्रयागराज आणि सागर ही दोन इंग्रजांची मोठी ठाणी होती. त्या दोन्हीकडून त्यांनी आपलं सैन्य बोलवलं आणि राणी फुलकुंवरला घेरलं. राणीच्या जेव्हा असं लक्षात आलं की आता आपल्याला इथून निसटून जाता येणार नाही, मदन महलमधून तर आपण निसटलो, पण इथं मात्र आपण इंग्रजांच्या तावडीत सापडणार. इंग्रजांच्या तावडीत सापडलं तर आपली काय स्थिती होईल याची राणीला कल्पना होती. त्यामुळं राणीने स्वतःच्या कट्यारीनं स्वतःचा अंत केला. तिच्या घोड्याचं तिच्यावर इतकं प्रेम होतं की शेवटी तो त्या घोड्याने देखील तिच्याबरोबरच प्राण सोडले. आपल्याला शहरामध्ये होऊन गेलेले असंख्य क्रांतिकारक माहिती आहेत. त्यांचा इतिहास आपण पुस्तकामध्ये वाचलेला आहे. पण जनजाती समाजाचे असे अनेक वीर होऊन गेले की ज्यांचा इतिहास हा आपल्याला अज्ञात आहे. इतिहासाच्या पानांमध्ये तो लपलेला आहे, पण गरज आहे आपण ती पानं उघडण्याची, तो इतिहास वाचण्याची आणि अभिमानानं तो इतिहास सर्वांना सांगण्याची. कुटुंब प्रबोधन मंडळाने हा आझादी का अमृत महोत्सव या निमित्तानं जो काही उपक्रम सुरू केलेला आहे ती आपल्याला सगळ्यांना एक सुवर्ण संधी आहे की ज्या निमित्ताने आपण असे असंख्य अनामवीर जे आहेत त्यांचा इतिहास, त्यांची माहिती वाचूया, त्यातल्या गोष्टी परस्परांना सांगूया आणि त्यांनी जे काही बलिदान या देशासाठी केलं त्याला या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त अभिवादन करूया. बोला भारत माता की जय. वंदे मातरम.